महाराष्ट्रामध्ये एक बातमी आलेली होती, एकूणच हरित लवादकडे बघा काय आहे, आता हे मराठी सक्तीमुळे अनेक बातम्या येणार आहे, परंतु प्रताप सरनाईक सक्षम आहे आणि प्रताप सरनाईकांनी हे कार्यभार किंवा ह्या काही भूमिका स्वीकारल्यानंतर आम्हाला कल्पना होती की ह्या कशा बातम्या आताच कशा काय येतात. अरे एखाद्या एवढ्या मोठ्या मुंबई मिरर सारख्या वृत्तपत्रामध्ये पहिल्या पानावर बातमी येते, त्याला काहीतरी अर्थ तर पाहिजे ना, काहीतरी छापायचं म्हणून छापायचं आणि त्यामध्ये त्याचा खुलासा मंत्र्यांकडून मागायचा. मला वाटतं का आजच ही बातमी आली, का मराठी सक्ती केल्यानंतर त्या बातम्या प्रसारित व्हायला लागल्या. ठीक आहे, आम्ही ह्या सगळ्या ज्या काही बातम्या आहेत किंवा सगळ्या ज्या काही लोकांनी भूमिका घेतलेल्या आहेत, काही लोकांनी, मोजक्या मुठभर लोकांनी, आम्ही संप करू, आंदोलन करू, बहिष्कार घालू वगैरे. प्रताप सरनाईक आपल्या भूमिकेवर ठाम आहे. मी माझ्या नेत्यांवर विश्वास ठेवून आणि नेत्यांना सगळी गोष्ट जी आहे वस्तुस्थिती सांगूनच मी कुठलीही भूमिका घेत असतो. मैदानात उतरायला तयारी दाखवते. आनंद आहे. मला असं वाटतं पक्ष म्हणून नव्हे तर मराठी माणूस म्हणून त्यांनी उतरायला हरकत नाही. आनंद त्या गोष्टीचा वाटतोय. बरेच जण ऑनलाईन रिक्षा शिकतात, टॅक्सी शिकतायत. काही मनसे असू द्या, उबाटा असू द्या किंवा भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा काही हिंदी भाषिक नेत्यांनी सुद्धा मराठीचे क्लासेस सुरू केलेले आहेत. आनंद या गोष्टीचा आहे. ह्या कामी जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य आम्ही करूच, कारण उद्या साहित्यिकांची बैठक आहे. साहित्यिक सुद्धा काही मार्गदर्शन करतील आणि ते मार्गदर्शन केल्यानंतर आम्ही सुद्धा त्यांना काही सूचना करू. मराठी शिकणं म्हणजे शक्य नाहीये. लायसन बॅच देऊन 5-5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, कमी काळ कुठे. आणि माझं असं म्हणणं, आजही मी वेळ द्यायला तयार आहे, पण तुम्ही चर्चेला यायला हवं, तुम्ही मागणी करायला पाहिजे. तुम्ही डायरेक्ट मीडियाच्या समोर बाईट देता किंवा काही कुठल्याही प्रकारे परिवहन मंत्री म्हणून मला निवेदन न देता जर तुम्ही भूमिका घेत असाल तर ती योग्य आहे. सर, काही ठिकाणी रिक्षा चालकांची आडमुठेपणाची भूमिका देखील पाहायला मिळते. ते म्हणतात की उत्तर भारतीय नसले तर मुंबई चालणार नाही, अशा पद्धतीचे देखील अनेक प्रतिक्रिया माध्यमांमध्ये रिक्षा चालक देताना. बघा काय असतं, ह्या सगळ्या गोष्टींचं काही लोक भांडवल करत असतात, परंतु मी मात्र माझ्या भूमिकेवर ठाम आहे. महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल तर प्रत्येकाला मराठी येणं अनिवार्य आहे. धन्यवाद.